या मालिकेच्या ठरलं तर मगचा जबरदस्त येणारा प्रोमो आता आपल्याला एक वेगळंच टर्न देणार आहे. म्हणजे नागराजने प्रियाला एक सत्य जे सांगितलंय त्या सत्यामुळे खरं तर प्रियाचा जीवच धोक्यात येणार आहे. हो, नागराजने प्रियाला असं काय सत्य सांगितलंय त्यामुळे साक्षीने प्रियाला आता मात्र जागीच हे करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर प्रियाला आता मात्र तिथून बाहेर पडण्यासाठी काहीच मदत नाहीये. साक्षी प्रियावरती का हल्ला करते आणि या सगळ्यातून एक वेगळं सत्य कसं समोर आलंय, साक्षीचं सत्य उघडी पडायला गेलेली प्रिया स्वतःच कशी उघडी पडले सगळं पाहू. प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय की नागराजने खूप मोठं सिक्रेट आता प्रियाला सांगण्यासाठी फोन केलेला असतो आणि प्रियाला ते सिक्रेट ज्या वेळेला नागराजने सांगितलंय प्रियाला विश्वास बसत नाही. खरंच काका? यावरती तो म्हणतो हो, आता तुला काय करायचंय? म्हणजे त्यांचं जे आपल्याला न ऐकलेलं संभाषण हे आपल्याला नंतर समजतं. खरं तर आता नागराज तिला सांगतो तुला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे साक्षीचा बॉयफ्रेंड तो म्हणजे आपला सचिन आहे. ती म्हणते काय? साक्षीचा बॉयफ्रेंड सचिन? अस्मिताचा सचिन? यावरती तो म्हणतो हो, माझ्याकडे पुरावा पण आहे, माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पण आहे. सध्या तो माझा मोबाईल इकडे पोलिसांच्या ताब्यात आहे, पण व्हिडिओ तसाच राहणार आहे. पोलीस कोणतेही त्याच्यामधले जे काही असत ते बघत पण नाहीत किंवा ते काही डिलीट पण करणार नाहीत. त्यामुळे एकदा तू तिकडे पोलीस स्टेशनला येऊन त्या मोबाईल बघण्याचा म्हणजे मला भेटण्याच्या निमित्ताने तो मोबाईल घेऊ शकतेस आणि तो व्हिडिओ तुझ्यात ट्रान्सफर करून घेऊ शकतेस. आणि त्यानंतर आता तो साक्षी आणि सचिन हे दोघं जण जेलमधून म्हणजे तिकडून फॉरेनला जायच्या आधी आपल्याला काम करायला पाहिजे. कारण जर का हे दोघं जण फॉरेनला गेले तर आपण तर इथे खितपत पडू. कारण महिपत बिनधास्त राहील, कारण साक्षी फॉरेनला गेलेली आहे. कळतंय का तुला? यावरती ती म्हणते तुम्ही चिंता करू नका, त्या साक्षीचं काम कसं तमाम करायचं ते माझ्याकडे सोडा. आत्तापर्यंत महिपतने आपल्याला खूप त्रास दिलाय, पण आता नाही. महिपत आपल्याला त्रास देऊ शकणार नाही याची आता खबरदारी मी घेईन आणि मी या सगळ्यामध्ये महिपतला काहीही झालं तरी सुद्धा सोडणार नाही, असं म्हणत तिने आता नागराजला सत्य विचारून घेतलंय. आणि ती आता विचार करते की ठीक आहे, मी काय करते, मी पहिले आत्ताच्या आत्ताच ती म्हणजे भेटायला साक्षीला आणि तिला थांबवते. म्हणजे कसं आहे ना, जर का हे दोघं जण वेळीच सटकले तर आपल्यासाठी प्रॉब्लेम होईल. यावरती तो म्हणतो पण तू करशील काय, तिला थांबवशील कसं? यावरती प्रिया म्हणते मी तिला असं सांगेन ना काहीतरी की तो सचिन आहे ना, तो मुद्दामच तुझ्यावरती नजर ठेवायला गेलाय, तो तुला आता पोलिसांच्या ताब्यात पकडून देणार आहे. मग त्याच्यावरती विश्वासच ठेवणार नाही. फॉरेनला जायची तर लांबची गोष्ट राहिली. यावरती नागराज म्हणतो तू काही करू शकतेस पण जरा जपून कर, कारण या वेळेला आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. महिपतची मुलगी जर पळून गेली तर मात्र आपण इथे महिपतला काही करू शकत नाही आहोत. महिपत तर जेलमधून कसाही सुटेल, जसं त्याच्या पोरीला त्याने सोडवलं तसं. पण आपण मात्र कायमचे अडकून राहू. ही गोष्ट तुला समजते का प्रिया? प्रिया सांगते काका घाबरताय तुम्ही, इतकं मोठं सिक्रेट आता रिव्हील केलंय, आता घाबरायची काहीच गरज नाहीये. मी सगळं सत्य आता तुमच्यापर्यंत आणून ठेवते, असं म्हणत प्रियाने प्रेक्षकांनो आता इकडे खूपच मोठा हे करायचं ठरवलेलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता साक्षीला बाहेर पडू द्यायचं नाहीये. मग ती तशीच लगेचच आता इकडे फोन करते, ती म्हणजे साक्षीला फोन करून आता प्रिया लगेच तिला सांगायला लागते की साक्षी मला जरा भेटायला ये, मला तुझ्याशी बोलाय. इकडे तोपर्यंत सायली घरी आले, पण सायली घरी येऊन काहीच बोलत नाहीये. म्हणजे सध्या तरी ती विचार करते की कुणाच्याही समोर मी काही बोलणार नाहीये, कारण जोपर्यंत व्यवस्थितरित्या आता मला कळत नाहीये की हे सगळं खरं आहे खोटं आहे काय आहे त्याशिवाय मी सांगत नाहीये. आणि म्हणून ती रोज डेच्या दिवशी आता येताना अर्जुनसाठी बुके आणते. अर्जुनने पण आणलेला असतो बुके, पण तो मुद्दाम प्रियाने वाट लावलेला असतो, जेणेकरून आता प्रिया या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांना जितका त्रास देता येईल तितका त्रास देऊन त्यांना पॅनिक करून त्यांना आता या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार असते. बरं, आता हे सगळं होत असताना अर्जुनला बुके सापडत नाही, पण नुकतंच कल्पनाने सांगितलेलं जे काही असतं ते सगळं त्याला आठवतं. तो चक्री फुल देतो. सायली खूपच खुश होते. त्यानंतर सायली सांगते मला तुमच्यासोबत आणि रविराज काका यांच्यासोबत खूप महत्त्वाची गोष्ट आता बोलायची आहे, असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो काय काय झालंय का ऑफिसला? यावरती ती सांगते नाही तुम्ही येऊन. मग आता इकडे रविराज अर्जुन आलेले आहेत आणि त्यानंतर रविराज म्हणतात काय झालं सायली,
काही तुला सापडलंय का पुरावा वगैरे? यावरती सायली म्हणते, काका खूप मोठा पुरावा सापडलाय. म्हणजे खरं सांगायचं तर आता मी आपण विचार करतोय की हे सगळं आता एकाच व्यक्तीने केले, पण काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता महिपत बाबू सोबत फोनवरती बोलत असताना दुसरी व्यक्ती एक रमेश नावाची ट्रक घेऊन आली होती आणि मी सावंत इन्स्पेक्टरना फोन करून सांगितलेलं आहे की त्या रमेशचं स्केच जे पाठवले ना ते स्केच आता तुम्ही इकडे पहा आणि ते स्केच पाहून त्या स्केचचा दुसरा कोणी माणूस तसा असेल तर आता त्याला शोधून काढा. यावरती रविराज म्हणतात, सायली तू तर एका दिवसात खूपच मोठी प्रगती केलेली आहेस. तुला कळतंय का? म्हणजे तू एक दिवसात ऑफिसला गेलीस आणि किती काय काय करून आलीस. अर्जुन म्हणतो, खरंच आहे अगं, आता तू बाबूला बोलवलं, स्केच काढलंस, एवढं सगळं केलंस तरी कधी? असं म्हटल्यावर ती प्रेक्षकांनो आता सायली सांगायला लागते ते एक महत्त्वाचं नाहीये. मला असं वाटतंय की आता आपण त्या रमेशला शोधून काढणं हे जास्त महत्त्वाचं आहे. रविराज म्हणतात, काळजी करू नकोस, काही झालं ना तरी सुद्धा मी आता त्या रमेशला सगळं विचारून म्हणजे रमेशचा शोध घेण्यासाठी जे काही आपल्याला करता येईल ना ते सगळं आता इकडे मी करायला तयार आहे. म्हणजे आपल्याला रमेश नक्कीच मदत करेल, तू चिंता करू नको. असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, ठीक आहे, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर सावंत इन्स्पेक्टरना सांगा आणि रमेशचा शोध घेण्यासाठी सांगा. असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात, ठीक आहे, पण तू ना इतकी रिस्क घेत जाऊ नकोस. कसं आहे ना, हे सगळं खूप रिस्की काम आहे. म्हणजे आता हे सगळं काम करताना जरा तरी आपल्याला सावधानता बाळगायला लागते. सायली म्हणते, नाही, जोपर्यंत सत्य समोर येत नाही मी गप्प बसणार नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो, खरंच आहे सिनियर, या सगळ्याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे हे सत्य जोपर्यंत कळत नाहीये तोपर्यंत खरंच गप्प आता बसायचं नाहीये. मग सावंतांना रविराज कॉल करतात आणि कॉल करून लवकरात लवकर रमेशचा पत्ता असं सांगायला लागतात. तोपर्यंत आता इकडे आपल्याला प्रिया दुसऱ्या दिवशी भेटायला निघालेली आहे साक्षीला आणि त्याच वेळेला इकडे आता प्रिया साक्षीला सांगते, या ठिकाणी मला भेटायला ये. दोघे जणी ज्या वेळेला भेटतात आणि त्याच वेळेला इकडे आता प्रिया लगेचच भेटायला आलेली आहे, ती म्हणजे साक्षीला. आणि ती साक्षीला सांगते, साक्षी मला तुला सावध करायचं आहे. म्हणजे मी तुझ्या घरी गेले होते पण तिकडे तू नव्हतीस. साक्षी बोलते, नाही मी रूम बदलले. आता बघा, साक्षीने महिपतच्या सांगण्यावरून ॲक्च्युली रूम बदललेली आहे, कारण प्रिया आणि नागराज यांना तिच्या जुन्या रूमबद्दल माहिती आहे, म्हणून महिपतने तिला ऑलरेडी मेसेज पाठवून रूम बदलायला सांगितलेली आहे. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता इकडे तिने रूम बदलले आणि ती प्रियाला अजिबात सांगायला तयार नाही आहे आणि की मी कुठे राहते ते. आणि त्यानंतर मग आता प्रिया सांगते, अगं तू रूम बदललीस, तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मला नाही सांगितलंस. त्यावरती ती सांगते, नाही ग, तसं काही नाही आहे, विश्वासाचा संबंधच नाहीये, मला तुला फक्त इतकं सांगायचंय. काय तू सांगायला आलीस घाई गडबडीत? यावरती मग आता ती सांगायला लागते, अगं काय सांगितलंय म्हणजे, अगं तुझ्यासोबत जो कोणी माणूस राहतो ना तर मात्र त्या माणसाला तुला कळतंय का? अगं तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाहीये, अस्मिताचा नवरा आहे, तुला समजतंय? यावरती ती म्हणते, काय? आणि ती सांगते, त्या दिवशी कॅफेमध्ये तुला घेऊन जाण्याचा जो काही प्लॅनिंग होता ना तो प्लॅनिंग त्यांचाच असणार आहे तुला पकडण्यासाठी. तुला कळतंय? मी तुला फोटो दाखवते. आणि ते अस्मिता आणि त्याच्या आता लग्नाचे फोटो दाखवते आणि ती सांगते, अगं तू त्याच्यावरती विश्वास ठेवून माझ्यापासून रूम लपवून ठेवलेस आणि तिकडे राहतेस, तुला कळतंय का? अगं तो तुला कधीही पोलिसांच्या ताब्यात देईल, कधीतरी योग्य वेळ पाहत असेल. आणि मग ती आता विचार करायला लागते. ज्या वेळेला अस्मिता विचार करते, बरोबर आहे, कॅफेमध्ये सुद्धा आता तो तिकडे होता आणि त्यानंतर तो त्याच कॅफेमध्ये मला कसा घेऊन गेला? यावरती प्रिया सांगायला लागते, तेच विचार कर जरा. मी तुला काय सांगते, हे बघ, तू एक काम कर, तू आता मला तिकडे घेऊन चल, मी सांगते तुला काय आहे ते. आता अस्मिता इकडे प्रिया विचार करायला लागते की ही नेईल का मला? साक्षी म्हणते, ठीक आहे, बघते मी काय करायचं ते, पण आधी मी त्याच्याशी बोलून घेते. हा पत्ता, तू ये तिकडे, त्याला चांगला धडा शिकवूया. यावरती प्रियाला ती पत्ता देते. प्रियाला तेवढंच हवे. प्रेक्षकांनो, प्रिया आता इकडे या दोघांच्यात फूट पाडून इकडे साक्षीला वेगळं करणार आहे, जेणेकरून तिला आता म्हणजे डिवाइड अँड रूल हे करता येईल, जेणेकरून साक्षी पळून जाऊ शकत नाहीये, ती सचिनवरती विश्वासच ठेवू शकणार नाही, असं थोडक्यात तिचं प्लॅनिंग आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना मग आता साक्षी तिला पत्ता देते आणि इथेच आता साक्षी अडकते म्हणा किंवा आता प्रिया अडकते म्हणा. प्रिया सुद्धा या सगळ्यामध्ये टोटली अडकलेली आहे. आणि त्यानंतर मग आता साक्षी घरी जाते. घरी साक्षी सचिनला विचारते, सचिन, सुभेदार फॅमिली सोबत तुझे काय संबंध आहेत?
आता मात्र सचिन गडबडलाय आणि तो आता म्हणतो, काय बोलतेस तू? सुभेदार फॅमिली? कोण सुभेदार फॅमिली? यावरती ती म्हणते, खोटं बोलू नकोस, तू सुभेदार फॅमिलीचा जावई आहेस ना? यावरती सचिन आता गडबडतो, अगं तू काय बोलतेस? सुभेदार फॅमिली म्हणजे कोण? अर्जुन सुभेदार? यावरती ती म्हणते, आणि त्या दिवशी कॅफेमध्ये त्यालाच बघून तू तिकडून पळाला होतास ना? यावरती तो आता काहीच बोलत नाही. मग मात्र साक्षी अधिक चिडते, बोल लवकर, मला सगळं खरं सांग. त्या दिवशी अर्जुनला बघून आता तू पळून का गेला होतास? काय नक्की घडलं होतं? मला खरं सगळं कळालं पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता तो थोडासा गडबडलाय आणि तो आता सांगायला लागतोय की हो मी खरंच आहे अस्मिताचा नवरा, पण मी वैतागलोय तिला. यावरती ती म्हणते, खोटं बोलू नकोस, तू मला अडकवून देण्यासाठीच हे सगळं करत होतास ना? खरं सांग. यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो, नाही ग, तुला अडकवून देण्यासाठी मी हे सगळं अजिबात करत नाहीये. तुला समजतंय का? अगं मी खरं तर या सगळ्याला कंटाळलोय आणि आता इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. मी 100% तुला अडकवण्याचा प्रयत्न करत नाही. तू माझ्यावरती विश्वास ठेव. यावरती ती म्हणते, कसा विश्वास ठेवू? त्यावरती मला आत्ता येऊन प्रिया भेटली होती आणि त्याच प्रियाने मला आता सांगितलेलं आहे की तू आता इकडे अर्जुनचा मदत करतोयस आणि अर्जुनची मदत करत मला अडकवतोयस. यावरती तो म्हणतो, त्या प्रियावरती अख्खं जग विश्वास ठेवत नाही, तू त्या प्रियावरती विश्वास का ठेवतेस? ती प्रिया तुला अडकवेल, तू इथला पत्ता तर तिला दिला नाहीस ना? ती सांगते, हो मी तिला इथला पत्ता दिलेला आहे. यावरती तो म्हणतो, तू खूप मोठी चूक केलीस, तू इथला पत्ता तिला दिलास. तुला कळतंय का? उद्या जर का तुझ्या जीवावरती बेतलं तर? यावरती ती म्हणते, तू मला धोका देणार आहेस का? तो सांगतो, नाही, मी तुला 100% धोका देणार नाहीये. मी तुला वचन देतोय की मी तुला धोका देणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगते, ठीक आहे, मग त्या प्रियाचं काय करायचं ना? ते सगळं मी बघते, येऊ दे त्या प्रियाला. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती प्रियाची वाटच पाहते. तिला माहितीये की प्रियानेच आपल्याला अडकवले. कदाचित आपण आता तिच्या तावडीतून निसटू नये आणि अण्णांनी हिचं काही करू नये यासाठी. आणि ती सचिनला सांगते, आत्ताच्या आत्ता पासपोर्ट व्हिसा काढून घे, आपण हा देश सोडून जायचंय. यावरती सचिन सांगतो, ठीक आहे, मला पण तेच पाहिजे. मला तरी इथे कुठे राहायचंय? मला सुद्धा राहायचं नाहीये आणि मला सुद्धा हा देश सोडून इथून निघून जायचंच आहे. आपण आत्ताच्या आत्ता हा देश सोडून जाऊया. मी तुला या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करेन. असं म्हटल्यावर ती दोघं जण प्लॅनिंग करतात. पण तोपर्यंत प्रिया आता आलेली आहे. इकडे तोपर्यंत प्रिया तिकडे पोहोचते. त्याच वेळेला सावंतांचा रविराजांना फोन आलाय आणि सावंत आता रविराजांना सांगतायत, मुळातच आता इकडे रमेश नावाचा माणूस महिपतच्या ह्याच्यात तर नाहीये. हां, पण रमेश नावाचा माणूस आता त्याची खूप मोठी ट्रकची एजन्सी आहे, ही गोष्ट खरी. यावरती आता मालिकेमध्ये वेगळाच टर्निंग पॉइंट आलेला आहे प्रेक्षकांनो. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला वाटत होतं की हा सगळ्या अपघाताच्या मागे आता नागराज आणि आता इकडे या दोघांचा हात आहे. पण फक्त नागराज आणि दोघांचा हात नाही, तर रमेशला पाठवणारी कुणीतरी तिसरी व्यक्ती होती, हे सुद्धा आता इकडे समोर आलेलं आहे. सायलीच्या एका गोष्टीमुळे 2 सत्य समोर आलेली आहेत की रमेश हा महिपतचा माणूसच नाहीये, त्याला कुणीतरी वेगळंच पाठवले. आणि इकडे तोपर्यंत प्रिया पोहोचलेली आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे प्रिया आलेली आहे साक्षीच्या इथे. साक्षी तिच्या अंगावरती जोरात ओरडते, ए तू इथून निघून जा. प्रिया म्हणते, साक्षी अगं असं काय करतेस? तू माझ्यावरती बिनधास्त विश्वास ठेवू शकतेस, तू फक्त माझ्यावरतीच विश्वास ठेव. तू जर का या माणसावरती विश्वास ठेवलास ना, तर हा तुला विकून खाईल, हा तुला पकडायला आलाय. साक्षी म्हणते, अजिबात नाही, माझा सचिनवरती विश्वास आहे. ॲक्च्युली साक्षी आता सचिनवरती खरं प्रेम करायला लागले. हा, म्हणजे सचिन नाटक करत असला तरी साक्षीचं प्रेम मात्र खरं आहे. साक्षी या सगळ्यामध्ये खरं प्रेम करतीये आणि तिने आता प्रियाला चांगलंच फटकारलंय आणि आता तिने वेगळाच एक प्रकार केलाय, ते म्हणजे तिने आता प्रियावरतीच हल्ला केलाय. प्रेक्षकांनो, प्रिया या सगळ्यामध्ये चांगलीच अडकलेली आहे. म्हणजे आता नागराजचं ऐकून प्रिया ज्या वेळेला साक्षीवरती भारी पडण्याचा प्रयत्न करते, त्याच वेळेला खरं तर आता साक्षीनेच तिचा काम तमाम करून टाकले आणि आता प्रियावरती हल्ला केलाय. प्रेक्षकांनो, प्रिया या सगळ्यामध्ये चांगलीच अडकलेली आहे. साक्षीच्या या गोष्टीमुळे प्रियाला मोठा धक्का बसलाय आणि नागराजच्या खेळीमुळे प्रियावरती हल्ला झालाय. आता या हल्ल्यामध्ये प्रियाला कितपत दुखापत झाले, प्रियाची काय अवस्था झाली, येणाऱ्या भागात सगळं कळणार.